महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आपल्या सगळ्यांचे गळ्यातले ताईत ज्यांना कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 25,000 मतं देखील निवडून दिलं आणि पक्षप्रमुखांनी त्याची नोंद घेऊन 7 खाती देऊन राज्यमंत्री बनवलं असे यावेळी दादा कदम सन्माननीय आमचे अनुभवभाई कुठे आज मी पण बाबा आणलेलं आहे। अनुभवभाईंनी 5 नगरसेवक घेऊन प्रवेश केला। आता 15 दिवस झाले। मला एक दिवस अनुभवभाईंचा फोन आला, आम्ही सगळे योगदानाला भेटलो, आम्ही गट करतोय आणि आम्हाला दादासोबत काम करायचं आहे। आनंद आहे। आणि आता मला खालिदभाईचा फोन आला, रामदास भाई आम्हाला सगळ्यांना दादासोबत काम करायचं आहे, आम्हाला सोबत यायचं आहे। आनंद आहे। आणि आज पुन्हा खालिदभाईंनी 9 नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। खालिदभाई तुमचे, अनुभवभाई तुमचे, सगळ्यांचे 14 नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो। 14 नगरसेवक जे 2 होते त्याचे किती झाले? 14 झाले। पुन्हा एकदा म्हणा, 14 होते त्यांचे 1 झाला, एक झाला। उद्धव ठाकरेंनी सनसनीतपणे दिलेली राजकीय कानफडत आहे, यातून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते। या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपवून टाकायचा। इतका घाणेरडा विचार, नीच विचार, खालच्या बाजूचा विचार हा फक्त उद्धव ठाकरेला येऊ शकतो। इथं काय सुभेदार पाठवले होते, व्यासपीठावर सगळ्यांची हकालपट्टी, व्यासपीठाच्या सुभेदारांनी नियुक्त्या केल्या। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी नव्हती। आणि म्हणून बांधवांनो, मला अतिशय आनंद होतोय की आज योग्यतेच्या पाठीशी दापोली मतदारसंघामधल्या या दापोली नगर परिषदचे 14 नगरसेवक खंबीरपणे पाठीशी उभे राहत आहेत। 1 महिन्याच्या आतमध्ये मी खालिदभाई, अनुभवभाई तुम्हाला सांगतो एक गोष्ट, तुम्हाला कदापि पश्चाताप होणार नाही। शेवटी जनता आपल्याला निवडून देते ती विकास कामासाठी। माझ्या वाड्याचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते आम्हाला हवेत, 24 तास आम्हाला वीज हवी, आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी। ह्या सगळ्या सुविधा नगर परिषदेत आज देखील नाट्यगृह नाही। दापोलीचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे, पण दापोली नगर परिषदेमध्ये आज देखील नाट्यगृह नाही। इतका मोठा मैदान, काय नाव मैदानाचं? आझाद मैदान आहे का? आझाद मैदानामध्ये इल्ल काही नाही, काही नाही आझाद मैदानामध्ये। मी दादाला विनंती करणार आहे आणि बात म्हणून आदेश देणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगर परिषदेतल्या माय भगिनींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत सुटला पाहिजे। 15 दिवसामध्ये मग 50 कोटी लागू देत, 80 कोटी लागू देत। मी काल माहिती घेतली, जवळजवळ 90 कोटी लागतात, 92 कोटी। माझ्याकडे थोडा 2 कोटी खाली आला, मी आसपास जवळपास आहे। 92 कोटीची नळपाणी योजना दादा उद्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सगळ्यांची आहे। आणि दुसरं काम आझाद मैदान, प्रचंड असं आझाद मैदानामध्ये काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, तटबंदी बांधली पाहिजे, झाडं लागली पाहिजेत आणि एक चांगलं स्टेडियम झालं पाहिजे।
चांगलं स्टेडियम झालं पाहिजे आणि चौथं काम एक चांगलं नाट्यगृह झालं पाहिजे, एक चांगलं नाट्यगृह झालं पाहिजे. ही 4-5 महत्वाची कामं झाली तर दापोलीच्या नगर परिषदेच्या मध्ये आणखी एक मनाचा तुगा लागल्याशिवाय घाणार नाही. दादा तुमचं नाव आहे योगेश दादा म्हणजे विकास, आणि विकास म्हणजे योगेश दादा. हे जे समीकरण आहे त्या समीकरणावरती विश्वास ठेवणे सगळे 14 नगरसेवक आपल्या पाठीशी उभे आहेत. माहिती तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, आज पुन्हा एकदा संबंध कोकण हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोकण पुन्हा एकदा भगव्या झेंड्याशी बांधिलकी आहे. सगळा कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे 14 नगरसेवकांनी दापोलीच्या राहून दाखवून शिक्कामोर्तब केला आहे. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय. हे बघा आमचे बाळशेठ आले, बाळशेठ या इकडे इकडे हे बघा बाळशेठ आलेले आहेत. यांनी आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला, त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये. ते स्वतः माझ्याकडे आले खेळला, बाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. हे कोण बाळशेठ? आपले आमदार भास्कर जाधवचे सख्खे भाऊ, जिल्हा परिषद सदस्य आहेत. समोर आले, बाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. केला त्यांनी प्रवेश. आज संबंध कोकण हा शिवसेनेमध्ये येतोय. सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. मी अनेक वेळा सांगितलंय आम्हाला उठाव का नाईलाजाने करावा लागला, आणि त्याचं मुख्य कारण आहे योगेश दादावरती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अन्याय केला, ज्या पद्धतीनं त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आज पुण्याचा सांगतो आहे या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही. हे तिकडे सांगतोय, हे तिकडे सांगतोय. तू आमच्यामुळे होती उठलास ना. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खालीलभाई आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो. अनुभवभाई तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. शिवगण साहेब आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. शिवसागर साहेब या पुढे या, पुढे या. मला वाटलं होतं शिवसागर म्हणजे कोणती जाडाबिडा माणूस असेल, तसं काही नाही. फक्त पैशाने थोडे मोठे आहेत असं कळलं. हे अंदर की बात आहे. या बघा आणि म्हणून हे मला माहिती आहे आपल्या सुद्धाचे आहेत, हे आमच्या गावाचे आहेत. तुमचं मनापासून मनापासून तुमचे आभार. तुमचे उपकार आम्ही कदापि विसरणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवलाय योगेशदाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलात, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा शब्द देतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला योगेशदादा खाली मान घालायला लावणार नाही. ताट म्हणेल तुमचा नाम. असा त्या पद्धतीचा विकास दादा 2 वर्षामध्ये केल्याशिवाय घडणार नाही असं त्याच्या वतीनं पुढे तुम्हाला अभिवादन देतो. तुमचं अभिनंदन करतो मनापासून. आणि आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊ दे की आता उद्धव ठाकरे कोकणातून संपला. इथं शिक्कामोर्तब आज करून टाका. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.